विद्यार्थी मित्रो, आपण गेल्या वर्षी इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल शिकलेला आहात. पहिला गृहपाठ होता अभियांत्रिकी चित्रकलेतील तत्व उद्देश उपयोग. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आपल्या नजरेसमोर जे आणल ती वस्तू त्या आकृती त्या कागदावरती रेखाटणे याला आरेखनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आरेखन काढत असताना आरेखनासाठी लागणाऱ्या साहित्यांची ओळख असणं गरजेचं आहे. ते देखील तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलेलं आहे का आरेखनातले साहित्य हे महत्त्वाचं आहे. आरेखनातलं साहित्याची माहिती किंवा त्याचा उपयोग आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण काय ड्रॉइंग काढू शकत नाही. त्यासाठी पहिला आहे आरेखन फलक. आता हे आरेखन फलक काय उपयोग आहे याचा? हा आरेखन फलक आहे, यावरती ड्रॉइंग शीट ठेवून आपण आकृती काढू शकतो. खाली सपोर्टसाठी या ड्रॉइंग बोर्डचा उपयोग केला जातो, म्हणजे आरेखन फलकाचा उपयोग केला जातो. हे अखंड फळी न असता वेगवेगळ्या पट्ट्या आहेत, 1 2 3 4 5 पट्ट्या अशा आहेत. आणि त्या पट्ट्याला ह्या बॅटन्स पट्टीच्या साहाय्याने स्क्रूच्या साहाय्याने टाईट केलेलं आहे आणि हे जॉईंट केलेलं आहे. पण वरचा भाग मात्र गुळगुळीत आहे. तसंच चारी बाजू कोपरे गोलाकार असतात. कामाची कडा इकडची आहे. इथं एक एबोनी कडा म्हणून खाच म्हणून बसवलेलं आहे. ही एबोनी कडा म्हणजे कामाची कडा आहे इथली काय. हे यावरती ड्रॉइंग टी गुण्याची खोड टेकून आपण खालीवर सरकवून समांतर रेषा मारत असताना त्याचा उपयोग केला जातो म्हणून एबोनी कडा. आणि हे लाकूड पाईन या धातूपासून पाईन या लाकडापासून तयार केलेलं आहे. तसंच दुसरं जे आहे ते टी गुण्या. दुसरं आहे ते टी गुण्या. टी गुण्या हे शीटवरती समांतर रेषा मारण्यासाठी ह्या टी गुण्याचा उपयोग केला जातो. आता खोड कंसात खोड कंसात स्टॉक आणि पाते कंसात ब्लेड असे याला 2 नाव आहेत. हे खोडावरती पाते स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसवलेले आहेत. त्यानंतर ही कामाची कडा आहे. ही रेषा समांतर मारण्याची ही कामाची ही बरोबर ड्रॉइंग बोर्डला काय होते चिकटवून खालीवर व्यवस्थित सरकवता येते. तर अशा पद्धतीनं हे महागणी लाकडापासून हे टी गुण्या तयार केलेले असतात. तर ह्याला समांतर रेषा मारत असतानाच ह्याचा उपयोग करायचा आहे टी गुण्याचा. त्यानंतर तिसरा आहे ते त्रिकोणी गुण्या. हे त्रिकोणी गुण्या 2चा सेट 1 असतो आणि ते बाजारात उपलब्ध असताना 2चा सेट मिळत असतात. हे त्रिकोणी गुणे आहेत. तुम्हाला प्लॅस्टिकचे पारदर्शक असे गुणे ह्याच्यापेक्षा लहान साईजमध्ये मिळतात. तुम्हाला तुमच्या कंपास पेटीमध्ये देखील हे गुण्या त्रिकोणी गुण्या आहेत. ते लहान साईजमध्ये आहेत. तसं हा जो गुन्हे आहे 45 90 45चा गुन्हे आहे. 45 90 45 आणि ह्याच्या मध्यभागी असते कोनमापक असते. काय असते? कोनमापक. याचा उपयोग काय कोन टाकण्यासाठी याचा उपयोग मधल्या बाजूचा उपयोग केला असतो. आणि दोन्ही बाजूला मिलीमीटर आणि सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. म्हणजे माप टाकण्यासाठी देखील ह्या गुण्याचा वापर केला जातो. तसेच दुसरा गुन्हा जो आहे तो 60 90 30 30 90 60 असे हा 30 कोण आहे, हा 60 अंश कोण आहे, हा 90 अंश कोण आहे, काटकोन आहे. इथं ह्याच्यावर देखील सेंटीमीटरचे खुणा असतात, मिलीमीटरचे खुणा असतात, इकडे देखील असतात. आपल्याला माप टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि दोन्ही गुण्याचा वापर करून आपल्याला पाहिजे तिथं समांतर रेषा मारत असताना त्याचा वापर करता येते. तिसरं जे आहे त्रिकोणी. चौथं आहे वक्रणी.
हे वक्ररेणी म्हणजे कसं, ह्यात जे आकार आहे अशा पद्धतीने असतात. ह्यात जो आकार आहे असं असतात. तुमच्या प्लास्टिकचे पारदर्शक गुन्ह्यातलं त्यात हे आकार असतात. ह्याचा वापर कशासाठी, वक्ररेणी लहान किंवा मोठ्या आकाराची मिळतात, हे देखील पारदर्शक प्लास्टिकपासून मिळत असतात. हे वर्तुळाकार अनियमित आकार आखण्यासाठी वक्ररेणीचा उपयोग केला जातो. वक्ररेणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर आरेखन फलक संच. आरेखन फलक संचाचा उपयोग कशासाठी, आपण गुण्या, त्रिकोणी गुण्या किंवा पट्टी या सगळ्याचा उपयोग करून आपण ज्यावेळेस शीटवरती आकृती काढत असतो, सगळ्या वस्तू वापरत असताना शीट काळा किंवा खराब होण्याची शक्यता असते आणि हाताळण्यासाठी देखील अवघड होते. त्यासाठी हे आरेखन फलक संच तुम्ही वापरला तर ह्याच्यावरती काटकोनात असणार, कोन मापक असणार, समांतर रेषा मारता येईल, पाहिजे ते त्या ठिकाणी सरकवून आपल्याला हे करता येते. आणि ते आरेखन फलक ड्रॉइंग बोर्डवरती एका साईडला नटच्या साह्याने, नट असते त्याला, नट आवळला की एका ठिकाणी फिट करता येते. एकदा फिक्स केला तर ते हलवायचं नाही, पाहिजे त्या ठिकाणी हलवून पाहिजे त्या कोनमध्ये आपल्याला रेषा मारता येतात. त्या ठिकाणी आरेखन फलक संचाचा उपयोग केला जातो. सहावा आहे पेन्सिल. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणतं पेन्सिल वापरलं पाहिजे हे गरजेचं आहे. आपल्याकडं पेन्सिलचे कंपन्या भरपूर आहेत, परंतु आपण ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये, इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये फक्त H आणि 2H पेन्सिलचा वापर करतो. HB, 4B, 3B हे कुठले पेन्सिल वापरत नाही. हे कुठं HB पेन्सिल तुम्ही आकृती काढला तर H पेन्सिलच्या सहाय्याने नाव लिहिण्यासाठी उपयोग करायचं. त्या 2 पेन्सिलचाच का, तर तुम्ही जर खोड रबरनं खोडला तर ते काळपटपणा उठत नाही, व्यवस्थित स्वच्छ पांढरा आहे तेच कागद दिसेल. त्यामुळे H आणि 2H पेन्सिलचाच फक्त वापर करायचा आहे. त्या पुढचं आहे ते ड्रॉइंग पेन्स. चिमटे व चिकटपट्टी. आता ड्रॉइंग पिन्स कुठं, ड्रॉइंग बोर्डवरती आपण शीट ठेवला तर शीट इकडे तिकडे हलू शकते. त्या ठिकाणी ड्रॉइंग पिन तुम्ही प्रत्येक कोपऱ्यामध्ये पिनात दाबला असं तर ड्रॉइंग शीट हलणार नाही. किंवा चिमटे लावला, पिनऐवजी चिमटा लावला तर ते लावता येते. आणि ते दोन्ही नको असेल तर चिकटपट्टी देखील बेस्ट करू शकतो. म्हणून ह्या साधनाचा उपयोग करायचा. ड्रॉइंग शीट हलवू नये म्हणून एका ठिकाणी स्थिर राहण्याकरता ह्या ड्रॉइंग पिन्स व चिमटेचा उपयोग करावयाचा आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे तो कागद. कागद कसा A4, A3 साईजमध्ये कागद मिळत असतात. ड्रॉइंग शीटमध्ये देखील आपण A4 किंवा A3 कागदाचा उपयोग केला जातो. म्हणून त्या कागदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शीट्सची नावं आहेत. ते कागदाला घडी न घालता घडीवर फाटू नये अशा पद्धतीने चिकटपणा व्यवस्थित कागद असणं गरजेचं आहे. म्हणून हा कागद चिवट व टिकाऊ असून त्यावर शाईने काम करताना शाई पसरू नये किंवा रंगाच्या पुसट छटा धारण करणारे व्हाईट क्रीम, व्हाईट लाईट ग्रीन अशा नावाने ओळखले जाणारे कागदच फक्त आपण वापरू शकतो. तर त्यामध्ये A0, A1, A2, A3, A4, A5 कागदाचे साईज वेगवेगळे आहेत. आता A3 कागद जर वापरला तर 297 मिलीमीटर गुणिले 420 मिलीमीटर असणार. A4 वापरला तर 210 गुणिले 297 मिलीमीटरचा कागद असणार आहे. ते कागद ते म्हणजे शास्त्रज्ञांनी फिक्स व्यवहारामध्ये जे येणारे कागद आहेत ते जे अगदी साईज ठरवून ठेवलेलं आहे ते कागद तुम्ही सांगितलं त्या पद्धतीचं तुम्हाला कागद मिळणार. A3 म्हटलं A3चं मिळणार, A4 म्हटलं ते A4 मिळणार, A2चं म्हणजे A2चं कागद मिळणार. तर त्यानुसार हे केले जाते. त्यानंतर उपकरण पेटी. उपकरण पेटी म्हणजे तुमच्याकडे कंपास पेटी आहे. त्या कंपास पेटीत काय काय असतात, एक पट्टी असणार आहे का तर मापं टाकण्यासाठी, रेषा मारण्यासाठी पट्टीचा उपयोग केला. एका बाजूला इंचाच्या, एका बाजूला मिलीमीटरच्या खुणा, सेंटीमीटरच्या खुणा असतात. ज्या ठिकाणी मिलीमीटर आणि सेंटीमीटर खुणा असतात एका बाजूला असणार आहेत, एका बाजूला इंचाच्या खुणा असतात. हे 6 इंच
12 इंच पाहिजे साईजमध्ये तुम्हाला पट्ट्या मिळतात. तर ह्या पट्टीचा उपयोग माप टाकण्यासाठी व रेषा मारण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच कंपास, ह्या कंपासचा उपयोग वर्तुळ मारण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच 2 टोकी असणारा डिवायडर, डिवायडरमध्ये पाहिजे मापाची माप टाकण्यासाठी डिवायडरचा उपयोग केला जातो. म्हणजे एकदा माप घेतला तर त्याच मापाची तुम्हाला माप टाकता यावं त्यासाठी डिवायडरचा उपयोग करायचा आहे. अशा वेगवेगळ्या कंपासचा उपयोग केला जातो. त्यापुढचं आहे ते खोड रबर. खोड रबरमध्ये आकृती काढत असताना पेन्सिल साईन आपण रेषावरतो किंवा एखादं चुकलं तर ते रेषा खोडण्यासाठी खोड रबरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पॉलिश पेपर किंवा सुरी किंवा चाकू किंवा स्वच्छ कापड कशासाठी वापरतात? पेन्सिलना तुम्ही शॉर्पनरमध्ये घालून पेन्सिल टोक केला आणि वापरला, त्यावेळी टोकाला असते, वापरल्यानंतर ते पेन्सिल शिसायचं झीज होत्या, झीज झाली की त्याची रेषेची जाडी वाढत जात्या. अशा ठिकाणी पॉलिश पेपरचा उपयोग, पॉलिश पेपर तुम्ही थोडंसं घासला तर ते काय होते व्यवस्थितपणे परत आहे त्या टोकदार व्यवस्थित तुम्हाला काढता येईल. तर अशा ठिकाणी पॉलिश पेपर किंवा चाकू म्हणजे धार लावणे म्हणजे पेन्सिलचं टोक करण्यासाठी आणि स्वच्छ कापड म्हणजे वरचं कचरा पडलेला झटकण्यासाठी. अशा पद्धतीनं हे तुम्हाला गेल्या वर्षी पूर्णपणे हे सांगितलेलं होतं. आणि त्याच्या पुढचं तुम्हाला अक्षरलेखन. काय अक्षरलेखन करत असताना एकेरी रेघेची उभी अक्षरे व एकेरी रेघेची आडवी अक्षरे अशा आपण काढत असतो. तर अक्षरलेखन तुम्हाला गेल्या वर्षी घेतलेलं आहे, तेच उजळणी म्हणून तुम्हाला सांगतोय. आता ही अक्षरे एकेरी रेघेची उभी अक्षरे, एकेरी रेघेची तिरकी अक्षरे 2 पद्धतीनं आपण काढत असतो. ते काढत असताना आपण किती मिलीमीटरच्या साईजमध्ये कसं काढायचं आहे? आता 6:5 प्रमाण, 6:4 प्रमाण आणि 6:3 प्रमाण हे 3 प्रकार जर वापरलो तर काय होते? हे जे 6:5 प्रमाण वाढला तर पसरट अक्षर वाढतील, 6:3 वापरला तर आखूड अक्षर वाढतील आणि 6:4 जर वापरला हे तर तुम्हाला अक्षर सुबक व्यवस्थित दिसतील. तर ते काढत असताना कसं, आता मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला काढून देतोय. आता आपल्याला ए अक्षर सरळमधली काढायची आहेत. काढत असताना आता मी ते इथं टीम दिले, इथून 1 2 3 4 भाग काय करायचा आहे? सरळ करायचा आहे. 1 2 3 4 5 6 भाग काय करायचा आहे? उंची. आपल्याला काय केलं? 6:4 प्रमाण दिले. 4 रुंदीला घ्यायचं आहे, उंचीला 6 घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? ए अक्षर बसवायचं आहे. काय करायचं आहे? ए अक्षर बसवून घ्यायचं आहे आणि खालून 1.5 भागावरती आडवी रेषा आहे. अशा पद्धतीने आपण ए अक्षर बसू शकतो. त्यापुढे जर बसवायचं तर बी अक्षर बसवायचं तर तसंच आहे. हे बी अक्षरची रेष उभी येईल. असं 4 येणार असल्यामुळं 3 भागापर्यंत काय करायचं? आपण ह्या रेषा पहिल्यांदा मारून घ्यायचं. इथं दोन्हीने एक भाग सोडून काय करायचं? उभ्या रेषा म्हणून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कर्व दाखवून हे बी अक्षर आपण बसवू शकतो. तर अशा पद्धतीने हे सरळ अक्षर बसवलो. तसंच तिरके अक्षर बसवत असताना देखील 1 2 3 4 5 6 भाग आहे. ते प्रमाण हेच घ्यायचं आहे, 6:4 घ्यायचं आहे. अपवाद म्हणून MWI अक्षर जे आहेत ते अपवाद आहेत. त्या MWला 5 भाग येतोय आणि आयला कसं आहे? तुम्हाला एका रेषेत असल्यामुळे ते सोडताना देखील 4 भागच सोडून काढायचं आहे. ते अपवाद म्हणून 3 शब्द तुम्हाला येतील. आता काय करायचं? 60 अंशाच्या कोनामध्ये कलती काढायचं आहे. तिरके अक्षर आहे. 1 2 3 भागा काय करायचं? 3 भागापासून काय करायचं? अगदी फिकट रेषा ओढून घ्यायची. काय करायचं? फिकट. आणि इथून 1 2 3 4 भाग जायचं, इथनं 1 4 भाग जायचं आणि ह्या रेषा काय करायचं? आपण पहिल्यांदा फिकट मारून घ्यायचं आहे. मारल्यानंतर ह्यात एक अक्षर इथलं मधलं सेंटरला कुठं आलं? इथं 2 भाग इथं आलं. इथून काय करायचं? आपण तिरकं रेषेने जोडून घ्यायचं आहे आणि खालनं 1.5 भागावरती हे मारायचं आहे. अशा पद्धतीने ए अक्षर आपण इथं बसू शकतो. तसं अनेक अक्षर तुम्हाला दाखवतो. पुढं बी देखील, इथं देखील
1 2 3 4 भागात पुढे जायचं, 1 2 3 4 भागात जायचं. हे मात्र काय करायचं, फिकट रेषा मारून घ्यायची पहिल्यांदा. तुम्हाला तिरके अक्षर काढताना अडचण येईल म्हणून वरून 1.5 भाग, 3 भाग, खालनं 3 भाग. आता म्हटलं मात्र इथं अर्धा भाग आलेला आहे म्हणून हे अर्धा, इथं 1.5 झालं, इथं 2.5 झालं, इथं 3 भाग झालं. म्हणून काय करायचं, 3 भाग म्हणजे इकडं अर्धा भाग जाईल, इकडं अर्धा भाग मिळत असते. आणि दोन्हीने एक भाग सोडून तिरक्या रेषेला बरोबर रेष म्हणून घ्यायचं आणि हा कोपरा काय करायचा आहे, गोलाकार जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं अक्षरलेखन देखील ABCD काढत असताना, आकडे काढत असताना व्यवस्थितपणे सरळ अक्षरं आणि तिरके अक्षरे अशा पद्धतीनं काढायचं आहे. तिरके अक्षरे 60 अंशाच्या कोणामध्येच जायला पाहिजेत आणि सर्व लेखन पहिल्या लिपीतच काढायचं आहे. उंची सारखी राहावी म्हणून फुसट बारीक मार्गदर्शक रेषा काढून घ्यायला चालते तुम्हाला. अक्षर स्पष्ट व सारख्या जाडीचे असायला पाहिजेत. प्रत्येक अक्षरांच्या मध्ये ठराविक अंतर ठेवलंच पाहिजे. अक्षरलेखन कमी वेळात करण्यासाठी लेखन मुक्त हस्ताने काढण्यास हरकत नाही, पण ती अक्षरे जणू काही आखून काढली आहेत इतकी सुबक असली पाहिजे. त्रिकोणी गुणाचे सहाय्य घेऊ शकताय. अक्षरं तिरकी की 60 अंश कोणात काढू शकताय. अक्षरलेखनाला आवश्यक तो भाग अधोरेखित केला तरी चालू शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही इने ड्रॉईंगबद्दल आरेखनासाठी लागणाऱ्या साहित्यांची ओळख आणि अक्षरलेखन कोणत्या पद्धतीने काढायचं आहे याची तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, गेल्या वर्षी 9वीला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी तुम्ही सर्व विषयाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेले आहेत. परंतु चालू वर्षी गेल्या वर्षी तुमची परीक्षा झाली नसल्यामुळं एक उजळणी म्हणून तुम्हाला सुतारकामाबद्दल जर थोडीशी माहिती सांगणार आहे. विषय सुतारकाम. आता या सुतारकामामध्ये प्रथमतः सुतारकामाची वयातली ओळख सुरक्षित तुम्हाला सांगितलेली होती. सुरक्षित काय घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता लाकूड आणि लाकडाचे प्रकार. लाकूड आणि लाकडाचे प्रकार. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय कोणता लाकूड कसं ओळखायचा. आता तुमच्यासमोर हे एक लाकूड आहे, पण ह्यातले जे राऊंड आहे हे पूर्ण गोल असणार आहे. लाकडाचे प्रकार कोणते हा सागवान लाकूड आहे. मी आतल्या बाजून काप घातलेला आहे बघा. हे जे त्याचे अशाच रेषा वेगवेगळ्या प्रकारचे दिसत असतात. हा सागवान लाकूड आहे. त्यानंतर दुसरा घेतला हा लिंब आहे. हा लिंबाचं लाकूड आहे. त्यानंतर तिसरं हे सागवान आहे, पण रंधामध्ये अगदी गुळगुळीत असं नक्षीदार रेषा दिसत असतात. त्यानंतर आंबा. असं जे तुम्ही ऐकून जर कुठलाही काप घातला तर ते गोलाकार भाग दिसणार आहेत. त्यानंतर बाभूळचं लाकूड आहे. हे देवदार लाकूड आहे, अगदी मऊ असते. तर ह्यातलं जे आपण बघणार आहे त्यामध्ये शिसम एक आहे. हा शिसमचं लाकूड असं कलर अगदी डार्क काळपट कलरमध्ये येत असते. त्यामुळं शिसम हे दाट सळाची व टणक व टिकावदार आणि वजनदार लाकूड असते. बांबूळ हे दाट सळाची तांबूस पिंगट रंगाचे असतात. तर यामध्ये शेती उपयोगासाठी जे हाताने तयार करत असतात, साधने तयार करत असतात, त्यावेळी एक लिंब आणि आंबा बाबू अशासारख्यांची कठीण जे आहेत ते लाकूड तो वापरले जाते. आणि फर्निचर कामासाठी मऊ लाकडाचा उपयोग केला जातो. थोडं उदाहरणार्थ एक सागवान घेतला तर सागवान हे अगदी मऊ लाकूड आहे आणि मऊ लाकडाचा हा उपयोग केला जातो त्या ठिकाणी. तसेच आपण फर्निचर काम करत असताना त्या फर्निचर कामामध्ये ते फर्निचर अगदी दिखावादार दिसण्याकरता आपण जे वापरत असतो
ते म्हणजे प्लायवूड. त्यात प्लायवूडमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. आता हा प्लायवूड आहे. ह्या प्लायवूडला आडव्या आणि उभ्या पट्ट्या करून प्रेस करून बसवलेले असतात. मशीनच्या साहाय्याने अगदी प्रेस करून हे प्लायवूड तयार केले असते. तसंच दुसरं जे आहे ते प्लायवूडच आहे. हा जो प्लायवूड आहे मध्ये बॅटर्न पट्टे टाकले असतात. असे बॅटर्न पट्टे असतात आणि दोन्ही बाजूला पातळ लाकडाची पातळ पदर तयार करून फळीत बसवले असत्या आणि ते प्रेस करून चिकटवलेले असतात. तसंच अगदी भुस्सा पार्टिकल बोर्ड म्हणायचं आपण त्याला, फर्निचर कामगार मध्ये पार्टिशन करायचं अशा ठिकाणी वापरत असतात. ते पार्टिकल बोर्ड अगदी लगदा तयार करून ते काय करतात, अगदी यात हे वापरत असतात, काय बरं, भुस्सा वगैरे वापरून चिकट द्रव पदार्थ वापरून ते काय केले, प्रेस करून ते प्लायवूड तयार केले असते. पण ते जास्त काळ टिकणं अवघड आहे. एका टोका निघालं तर ते निघायला चालू होते. त्याचबरोबर हे हार्डबोर्ड आहे. हे हार्डबोर्ड कुठं अगदी सुतळीला वगैरे वापरत तशा पद्धतीनं चोथा जे असते चोथ्यापासून तयार करून हे पातळ असे हार्डबोर्ड तयार केले जातात. ह्या हार्डबोर्डचा उपयोग फोटो फ्रेम वगैरे अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला काच असते, मध्ये फोटो असते आणि पाठीमागच्या सपोर्टसाठी, अशा ठिकाणी ह्या हार्डबोर्डचा उपयोग केला जातो. त्यानंतर सनमाईक. हे सनमाईक कुठं वापरायचं, ज्यावेळी तुम्ही फर्निचर करत असता त्यावेळी सागवान लाकडाचं फर्निचर ज्यावेळी करता तुम्ही, टेबल खुर्ची काउंटर असेल, काय वेगवेगळ्या वस्तू आपण तयार करत असतो. तयार केल्यानंतर हे काय होते, सनमाईक तुम्हाला अशा पद्धती दिसते आणि एखादा टवका निघाला तर हे निघायला चालू होतात. तर ह्याच्यासाठी सुबक अगदी व्यवस्थित फिनिशिंग चांगलं दिसण्याकरता अशा ठिकाणी ह्या सनमाईकचा उपयोग केला होतो. हा सनमाईक फेविकल ह्याला आणि ह्याला दोन्हीला लावतात आणि याच्यावरती चिकटवलं जाते. असं चिकटून नुसतं राहत नाही, तर हे काय करायचं, साईडला टेकस मोळे करून वाकवायचं आणि एक दिवस वाळल्यानंतर मग मोळे काढायचं किंवा चिकटपट्टी लावतात आणि मग ते चिकटत असते. चिकटल्यानंतर बहुतेक रंधा मारून पाहिजे त्या आकारामध्ये तयार करून घेतली जाते. म्हणजे जर सनमाईकचा भाग जर थोडासा बाहेर आला असेल तर अशा ठिकाणी सगळं ह्याचा वापर करून अगदी व्यवस्थित केले जाते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या, आता चिप बोर्ड म्हणून एक आहे. चिप बोर्ड म्हणजे कसं, साखर कारखान्यात ऊस गाळल्यानंतर शिल्लक राहणारी चोथा यापासून चिकट द्रव मिसळून लगद्यासारखं दाब यंत्राच्या साहाय्याने स्टँडर्ड साईजमध्ये बोर्ड तयार करतात. त्यास चिप बोर्ड असे म्हणतात. ते चिप बोर्ड म्हणजे अशाच आकारामध्ये असतात, पण हे जे असतं चोथा हे करून काय केलेले असते, अशा ठिकाणी हे चिप बोर्ड तयार केले जातात. हे कुठं वापरतात, पार्टिशनच्या वेळी वगैरे अशा ठिकाणी मध्ये सपोर्टसाठी किंवा ह्यासाठी वापरून तिथं चिप बोर्ड तयार केले जाते. तर अशा पद्धतीने प्लायवूड आणि लाकडाचा प्रकार, आता लाकडाचे प्रकार कुठले कुठले आले, सागवान, सिसम, बांबू, आंबा, लिंब अशा प्रकारचे हे आहेत. तर जास्त करून फर्निचर कामामध्ये सागवान आणि प्लायवूडचा उपयोग करून फर्निचर केले जाते. आणि शेतीच्या कामासाठी लागणारे जे लाकूड वापरले जाते ते आंबा, लिंब, बांबू अशासारख्याचे कठीण जे आहेत ते वापरले जाते. सागवान हे मऊ आहे आणि बाकीचं आंबा, लिंब वगैरे घेतला तर हे कठीण आहे. हे सगळ्याचा उपयोग करून, म्हणजे शेतीच्या कामासाठी कुठलं लाकूड वापरायचं, फर्निचरसाठी कुठलं काय लाकूड वापरायचं, मऊ लाकूड कुठलं आहे, कठीण लाकूड कुठलं आहे, हे सगळं बघून त्या पद्धतीने हे तयार केले जाते. आता ह्याच्यामध्ये मऊ लाकूड, कठीण लाकूड ओळखणं गरजेचं आहे. सागवान हे मऊ आहे, सिसम देखील हे कठीण आहे. ह्यात जर मुळा मारला तर सहजही मुळा घुसत नाही, त्यामुळे ड्रिलिंग करून मुळा मारावा लागते किंवा मुळा अगदी एवढं कठीण आहे की मुळा देखील सहज ते घुसू शकत नाही.
आणि टिकायला देखील एक नंबर आणि याचं शायनिंग देखील चांगलं, त्याला पॉलिश करायची आवश्यकता तिथे येणार नाही. सिसोला हे सागवान्या देखील फर्निचरच्या मध्ये काम केल्यानंतर एक पॉलिशचं हे डबा मारला तर ह्यातल्या रेषा जे दिसतात डिझाईन, ते रेषा तुम्हाला पूर्णतः व्यवस्थित दिसतील. आणि फर्निचर कामाला जास्त करून सागवान लाकूड वापरलं तर सगळ्यात चांगलं. आणि देवदार लाकूड जे आहे ते एकदम हलका असते, तर तुम्ही मुळावरनं असं दाबला तर पिन दाबला तरी घुसू शकते, एवढं मऊ लाकूड असते. ह्याचा उपयोग आपण इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये सीट काढत असताना त्याला जे सपोर्टला आपण खाली जे वापरतो म्हणजे ते ड्रॉईंग बोर्ड आरेखन फलक, त्या आरेखन फलकाला जे असेल ते लाकूड हे पाईन या धातूपासून म्हणजे देवदारसारख्या अशा लाकडापासून तयार केलेलं असते. तर अशा पद्धतीने सुतारकामातील तुम्हाला थोडक्यात मी उजळणी म्हणून ही घेतलेली आहे.